अग्रेसिव्ह असलेल्या या दोन्ही टीम, नामांकित टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्यांच्यातला संघर्ष, त्यांच्यातली फाईट, ही मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते. हो, बॉलला काय टर्न दिलाय. असं वाटलं होतं अमोलला की बॉल बरोबर लेग स्टंपवरती येईल, परंतु तिथून बॉलला आतमध्ये वलन घेतला. अगदी जर पाहायला गेलं तर बरोबर रायटी फलंदाजाच्या विरोधामध्ये हा लेग कटर आलाय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. विवेक गोलंदाज, ज्यानं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर दैवली टीमसाठी सातत्यानं तिसरं किंवा चौथं षटक हाताळताना पाहिलंय, परंतु आज त्याला या टीमकडनं संधी मिळाली ते मात्र पहिलं षटक हाताळण्याची, परंतु चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळते. अमोल मोडकसाठी तो डॉट बॉलच त्यानं टाकला. हो, बॅकफुटला आले, जागा बनवून खेळायचं होतं, परंतु इथे देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. P1च्या षटकामध्ये कमीत कमी धावा द्यायचे आहेत हे माहिती आहे त्याला. 52 धावसंख्येचा पाठलाग बचाव करत असताना इथून मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते. अमोल मोडकला त्यानं थांबवला. 4 बॉल आतापर्यंत झालेत, एकच धाव आली आहे. ओ, इथे खराब बॉल, त्याच्यावरती आक्रमण. नो प्लस धावा मिळतील 4. इथे मिळतोय. चौकार आल्यानंतर एकंदरीतच धावा धावफल 6. आतापर्यंत गोलंदाजाची आपण प्रशंसा केली आणि त्याच्यानंतर गोलंदाजाची चुकी. नो बॉल आला, त्याच्यावरती चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र आपण पाहताय 6. नेक्स्ट बॉल फ्रीडचा अमोल मोडकसाठी. तर संदेश दिली आहे गोलंदाजानं. फ्रीडचा बॉल. हो, इथे देखील व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. शॉट फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय. पप्प्या दादा फिल्डिंग करतील तोपर्यंत धाव मिळते इथून 1. एका धाव्यानं आपण पाहिलं तर धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र आता 7 वरती. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. थोडेसे कानमंत्र जरूर देत आहेत विकी गुंजाल आपल्या गोलंदाजाला. यंगस्टर आहे, थोडंसं आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना, त्याच्याशी अगदी प्रत्येक बॉलवरती ती बातचीत करत असताना. हो हो, इथे देखील ऑन साईडला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न पियुष आहे त्या ठिकाणी. हो, चांगली फिल्डिंग. फेकी देखील अगदी आपण पाहता अचूक, बरोबर स्टॅकिंग एंड वरती. केतन बामने त्या ठिकाणी एस्टनच्या मागे. धाव मिळ, इथून देखील सिंगल. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 8. बनवायचे 52. 52. एक्सलेटरवरती पाय ठेवावा लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विवेकची, परंतु आता सेकंड ओव्हरपासून मात्र थोडेसे हात तर खुले करावेच लागतील. या धावसंख्या इथून चेज करायचे. एक्सलेटरवरती पाय ठेवावाच लागेल, एक्सलेट करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील. पहिलं षटक 8 या धावसंख्येचं आलंय, परंतु अजूनही जर पाहिलं तर सलामीचे दोनही फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, ही जमेची बाजू आहे जय भवानी वावलेली टीमसाठी. 2 फलंदाज असे मैदानाच्या आतमध्ये आहेत की कोणत्याही क्षणी गेअर चेंज करण्याची ताकद या दोन्ही फलंदाजांकडे. कोणत्याही क्षणी मोठे फटके मारून या धावसंख्येचा पाठलाग करण्याची ताकद या दोघांकडे आहे आणि ते आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस होतील, कारण की आता इथून पॉवर प्ले समाप्त झालाय. विकी गुंजाल टीमचा कॅप्टन, बरोबर जर पाहायला गेले तर अगदी शॉट. हो, इथे देखील पाहता इनसाइड आउट फटका गॅपमध्ये केलाय. फिल्डर दूर आहेत, मोठा चेस आहे. फिल्डर पोहोचायच्या अगोदर बॉल पोहोचलाय सीमा पार. धावा 4. चौकार. थोडंसं टायमिंग साधावं लागेल डीजेला. धावसंख्या जाऊन पोहोचली ते मात्र 12. 12 धावा धाव फलकावरती. चौकार पाहायला मिळाला. इनसाइड आउट. हो, इथे पडल्यानंतर बाहेर निघालाय. पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. राज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अगदी आपण पाहताय दुसराच बॉल इथून व्हाईट बॉल पाहायला मिळाला. 100ची धाव फलकावरती ऍड होते. 100च्या धावांना पाहिलं तर 13 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात. राजचं दुसरं षटक. हो, इथे फटका स्विचिटचा. बॉल सरळ थर्डमॅनच्या पलीकडे. चौकार.
आणखीन एक चौकारच पाहायला मिळतोय. स्विचिटचा हा फटका अगदी आपण पाहता योगेश कांबरे यांच्या बाटमधून. मी म्हटलं होतं कोणत्याही क्षणी गेअर बदलण्याची ताकद आहे. ओ यावेळी कमी गतीने टाकलाय, गती थोडी कमी केली आणि बॉलला मात्र आतमध्ये आणलंय. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. बरोबर जर पाहिलं तर अगदी ऑफ कटर पाहायला मिळाला. गोलंदाज राजचा आतमध्ये आणलंय बॉलला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहता जाऊन पोहोचली आहे. 17-52चा पाठलाग चालू आहे. हो पुन्हा एकदा स्विच इट केला. विकी गुंजाल त्या ठिकाणी बॉलला अडवतात, पडतायत, धडतात, परंतु बॉलला त्या ठिकाणी गॅदर करतात. एकच धाव इथून देखील पाहायला मिळते. एका धावानं जर पाहिलं तर मात्र आता धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 वरती. 18 धावा धावफलक्यावरती आला. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. थोडेसे फिल्डिंगमध्ये चेंजेस जरूर पाहायला मिळतील, परंतु ते करत असताना वेळ देखील कमी घ्या. ओ इथून देखील चांगला बॉल पाहायला मिळतो. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता अमोल मोडकचा इथून, परंतु बॅट अँड बॉलचा तो संपर्कच झाला नाहीये. अद्यापही अमोल मोडकला खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर तो स्वर्ग गवसलाच नाहीये. ज्या पद्धतीनं अमोल मोडक बॅटिंग करतो त्याचे ते फटके, परंतु आता जर पाहिलं तर इथून मात्र तो त्याच्या रिदम मध्येच नाहीये. आउटसाइड लेग स्टंप, व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव, एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलोय 19. 19 धाव. हो इथून देखील आपण पाहताय व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर वेगानं धावतोय, परंतु आयुष त्या ठिकाणी आलाय, परंतु धाव तोपर्यंत फक्त एकच पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 20 धावा धावफलक्यावरती आहेत. 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मात्र 12 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज राजनं. 2 चौकार त्याच्या विरोधामध्ये आले. तदनंतर त्यानं 2 डॉट बॉल देखील फेकले, 2 सिंगल आल्या, 2 व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाले. एकंदरीतच 20 आल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. 32 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. 12 बॉल 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये धावा आल्या त्या 20. बारा बॉल आणि 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 20 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय. गोलंदाज निशांतला तुम्ही पाहणार आहात तिसऱ्या ओव्हरमध्ये. त्याच्याकडे मात्र ते षटक इथून मात्र सोपवलं. त्याच्याकडे ती जबाबदारी आहे ती तिसऱ्या ओव्हरची. आणि सॅकिंग इनवरती पुन्हा एकदा अमोल मोडकला तुम्ही पाहताय. थोडासा स्ट्रगल जरूर चालू आहे अमोल मोडकचा. अजूनही त्याच्या बॅटवरती व्यवस्थित बॉल आलाच नाहीये. तो आता पुन्हा एकदा सॅकिंग एंडवरती आहे. आता इथून खऱ्या अर्थानं थोडंसं संयम, थोडीशी प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आखावी लागेल. कारण की 12 बॉलमध्ये 32 बनवायचे आहेत. म्हणजे प्रति षटक जर पाहायला गेलं तर 16ची सरासरी राखायची आहे. आता 10ची सरासरी राखली आहे पहिल्या 2 षटकांमध्ये, आता 16ची राखायची आहे. हो दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, परंतु पुढे हात आलेच नाही. असं वाटलं होतं त्यांना की कॅच त्यांच्यापासून भरपूर दूर आहे, परंतु बरोबर कॅच पर्यंत पोहोचले होते. धावा मिळतील इथून 2. अमोल मोडकला खऱ्या अर्थाने जीवदान तर इथे मिळालं, परंतु त्या जीवदानाचा आता कितपत फायदा उचलतील हे देखील पाहावं लागेल. 10 बॉल 30. ओ फटका स्लॉट मध्ये आलाय, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये, ठोकलाय षटकार.
पार बॅक टू बॅक दुसरा धमाका, दुसरा षटकार. चला चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, वेळ घेऊ नका. धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचली ती 34. 34 धावा धावफलक्यावरती. जिथे स्ट्रगलच चालू होता, जिथे विकेट्सच येत होत्या, जिथे डॉट बॉलच येत होत्या, जिथे धावाच येत नव्हत्या, तिथे खऱ्या अर्थानं अमोल मोडकच्या बॅटमधून आलेले हे 2 षटकार पूर्णपणे मागचं चित्र बदलवणारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. येणारे आता बॉल शिल्लक आहेत ते 8 आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 18. 8 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. आपल्याकडे फक्त 20च मिनिटं आहेत एक इनिंगसाठी. 8 बॉल 18ची आवश्यकता. ओ इथे अगदी आपण पाहताय बरोबर वाईड यॉर्कर टाकलाय पंच. त्या ठिकाणी आता मात्र लाईन चेक करतायत. ओ विकेटसाठी फलंदाज बाद. वाईट प्लस धाव मिळेल एक. योगेश कांबेरे इथून बाद. धनराजाला बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. या षटकामध्ये बरंच काही पाहायला मिळालं. या षटकामध्ये अमोल मोडकचे षटकार पाहायला मिळाले. या षटकामध्ये व्हाईट बॉल पाहायला मिळाले. ओ व्हाईट बॉल. इट इज व्हाईट. चला रिव्ह्यू घेण्यात आलाय. या बाबू सर, बाबू सर या चेक करा. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आला. चला चला आपण चेक केलंय. थर्ड अंपायरने इथं चेक केलं. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धावांना धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 43. 7 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. हो इथे देखील गॅपमध्ये बॉल ढकलला. डीप मध्ये फिल्डर वेगाने धावत आलेत. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतात. 2च धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते अगदी आपण पाहताय. 45. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 6 आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 7. मगाशी दहिवली टीमला खऱ्या अर्थाने हे समीकरण आलं होतं ज्यावेळी त्यांना दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करायची होती. 6 बॉल 7ची आवश्यकता असताना त्यांनी ती मॅच फिनिश केली होती. आता त्यांना 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येचा बचाव करायचा आहे आणि समोर आपण पाहताय जय भवानी वावलेली टीम आहे आणि सॅकिंग एंडवरती आता आपल्याला इथून पाहायला मिळेल तर धनराज कांबेरे. 6 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच अगदी जर पाहायला गेलं तर शेवटच्या क्षणामध्ये येऊन ठेपली आहे. मॅच मध्ये ते ट्विस्ट आपल्याला आता इथून पाहायला मिळतोय.
दोन्हीकडे जर पाहिलं तर मॅच अगदी बॅलन्सच आहे. 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक ब्रेक. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्ग होते आपण पाहताय. स्वतः कॅप्टन कर्णधार आलाय विकी गुंजाल. 6 बॉलमध्ये 7 धावसंख्या संख्येचा बचाव करण्यासाठी विकी गुंजाल गोलंदाजी मार्ग होती आहे. समोर आपण पाहताय टीमचा कॅप्टन धनराज कांबरे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आता पाहायला मिळेल. हो, पहिलाच फुलटॉस बॉल. समोर फिल्डर आहे, डाऊन दी बॉल पकडली. एक कॅच मिळाली आहे विकेट कॅप्टनची. कॅप्टनला परत पाठवलंय. आता येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 7. आपल्याला रिक्वेस्ट आहे आयोजकांकडून सातत्याने या सूचना केल्या जात आहेत. शेवटचे मोमेंट खऱ्या अर्थाने या मॅचचे आपण पाहताय. येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. कॅप्टननं स्वतःकडे षटक घेतलं. शेवटच्या षटकाची जबाबदारी खऱ्या अर्थाने विकी गुंजालनं स्वतःकडे घेतली आणि पहिल्याच बॉलवरती विपक्ष टीमच्या कॅप्टनला ते परतच पाठवलंय. आता 5 बॉलमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. ही मॅच कोणता संघ जिंकेल हे माहीत नाहीये, परंतु क्रिकेट जिंकेल हे नेमकं खरंच आहे. प्रेक्षकांना हवी असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. हो, हलक्या हाताने अगदी आपण पाहता स्केअर केला. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहता वेगाने त्यात थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथून कंप्लीट होतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. जिथे 1 धाव कंप्लीट झाली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नव्हता. फिल्डर या ठिकाणी थोडेसे लेझी झाले, तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 2. एक धाव तुमच्यासाठी आता महत्वाची आहे. त्या धावेसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे. ती धाव कशा रीतीनं बचावली जाईल याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीनं धावा खर्च करूच शकत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अगदी आपण पाहता 47. हो, चांगला बॉल इथून पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. एसटी रक्षक त्या ठिकाणी चुकी करतात. बॉल पडल्यानंतर बरोबर खालीच राहिलाय आणि बाईच्या स्वरूपामध्ये इथून देखील 1 धाव आपल्याला येताना पाहायला मिळते. एक चुकी तुम्हाला पराजयाच्या झोलीमध्ये टाकणारी इथून पाहायला मिळेल. इथून तुम्हाला चुकी करायची नाहीये. समोरच्या टीमला तो मोमेंटम द्यायचंच नाहीये. आता मात्र फिल्डिंग तुम्हाला इथून चांगलीच करावी लागणार आहे. धाव आली आहे बाईच्या स्वरूपामध्ये. 1 धावफलक जाऊन पोहोचले 48. येणारे 3 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय बॉलिंग केली आहे विकी गुंजालनं. 3 बॉल 4 ची आवश्यकता. हो, इथे फटका.
अमोल मोडकच्या बाट मधून विजयाचा शंखनाद करणारा विजयी स्ट्रोक षटकार. जेव्हा जेव्हा हातात चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लगेच आमचे स्कोरर आम्हाला सांगतील.